जाऊ दे मागे लाईन पळा इकडे अरे सावकाश सावकाश इकडे 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 मागवा इकडे मागे खाली गडबड. आज या ठिकाणी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं पारंपरिक पद्धतीने चालत आलेला बकरसटीचा कार्यक्रम म्हणजेच आपण आळाचा कार्यक्रम या ठिकाणी म्हणत असतो. आळाचा कार्यक्रम म्हणजे त्या ठिकाणी विस्तवावरून बिगर चप्पलचं पायाने त्या ठिकाणी आपलं नवसाचं जे ताट असतं ते ताटं घेऊन विस्तवावरून त्या ठिकाणी चालण्याची प्रथा पारंपरिक पद्धतीने जुन्या काळापासून आलेली आहे. त्याच्यामागे उद्दिष्ट एकच आहे, ते नवसाचं जे ताट आहे त्याच्यामागे धारणा आहे, भावना आहे. खंडोबा भक्तांचे त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाला असेल किंवा समाजाला आपल्या गावाला असेल सर्व सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी अग्निपरीक्षा द्यायची आणि आपल्या कुटुंबाचा असेल गावाचा असेल सर्वतोपरी जे संकट आहेत ते दूर व्हावे अशा प्रकारची भावना त्या निमित्ताने आहे. आपल्या कुटुंबासाठी नव्हे तर पूर्ण गावासाठी त्या ठिकाणी देवाकडे साकडे घालत असतो. मी बिगर चपलाचा विस्तारावरून चालेल परंतु आमच्या कुठल्या प्रकारचं संकट येणार नाही अशा प्रकारची देवाकडे मागणी करत असतो. त्याप्रमाणे देव देखील सर्व भक्तांना नवसाला पावत असतो. ज्याच्या घरी मुलं बाळ होत नाही किंवा काय होत नाही, आर्थिक प्रगती सुधारत नाही, अशा प्रगती देखील देव त्यांना धावून जातो आणि ते संकट दूर करत असतो. खंडोबा देवस्थान ट्रस्ट असेल, इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये या ठिकाणी आता यावर्षी मंदिर झालेलं आहे, त्यामुळे मंदिराच्या समोर कार्यक्रम या ठिकाणी व्हावा ही सर्वांची इच्छा होती. इथून पाठीमागच्या काळामध्ये गावठाणामध्ये हे देवाचं घर होतं, देवघर पडल्यामुळे सर्व भाविक भक्तांनी समाज बांधून निर्णय घेतला या ठिकाणी आपण हायवेला आपली जमीन आहे त्या ठिकाणी देवघर बांधावं, परंतु देवघर न बांधता या ठिकाणी मोठं मंदिर असं आपण या बांधलेलं आहे. त्यामुळे इथून पुढचे भविष्यकाळामध्ये कार्यक्रम देखील या मंदिराच्या समोर या ठिकाणी आळ्याचा कार्यक्रम होईल. नवसाला पावणारा जे देव ताटा आहेत ते प्रसाद या ठिकाणी घेऊन येतो. त्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे नेहमी वेळोवेळी या ठिकाणी सहकार्य करणारे अगदी कलशारोनापासून शिवनेरी एक्सप्रेसचे मुख्य संपादक माननीय रामदासजी सांगळे हे या ठिकाणी आपला देवस्थानचं प्रसिद्धी पूर्ण महाराष्ट्रभर करतात, त्यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट प्रति जेजुरी नवसाला पावणाऱ्या खंडोबाच्या या प्रांगणामध्ये खरं तर आज बकरसटीच्या निमित्तानं आळेगावातील व सर्व वाडीवस्तीवरील जी नवसाची ताटं आहे आळाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व ताटं नवसाची घेऊन या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित राहिले. मी देवस्थानच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आताच या ठिकाणी देवस्थानचे अध्यक्ष आळेगावचे माजी उपसरपंच उदय पाटील भुजबळ यांनी देवस्थानविषयी संपूर्ण इंतर्भूत माहिती या ठिकाणी सांगितली. प्रत्येक पौर्णिमेला चंपाषष्ठी असो किंवा प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी सोमवती अमावस्या असो, दिवसभर वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी देवस्थानच्या माध्यमातून केलं जातं व अतिशय उदंड प्रतिसाद या ठिकाणी परिसरातील सर्व भावी भक्त ज्यांना या ठिकाणी आपले महाराष्ट्राचं कुलदैवत कुलस्वामी जेजुरीला जाणं शक्य होत नाही ते सर्व भावी भक्त या ठिकाणी जागरण गोंधळ करण्यासाठी आपल्या घरातील देव या ठिकाणी घेऊन येत असतात व अतिशय मोठ्या सेवाभावी या ठिकाणी दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी पौर्णिमेच्या माध्यमातून संपन्न होत असतात. सायंकाळी या ठिकाणी महाआरती झाल्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचं देखील आयोजन या ठिकाणी केलं जातं. त्या महाप्रसादात देखील अनेक अन्नदाते या ठिकाणी स्वतःहून पुढे येऊन अनेक या ठिकाणी पौर्णिमेचे अन्नदाते देखील देवस्थानला उपलब्ध झालेले आहेत. मी सर्व भावी भक्तांचं व अन्नदात्यांचं देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो व पुनश्च एकदा या ठिकाणी मानाची ताटं घेऊन उपस्थित राहिलेल्या सर्व भाविकांचं देवस्थानच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो.